मुंबईतील विलेपार्ले परिसरातून मोठी बातमी येत आहे। शांतिप्रिय असणारा जैन समाज हा आपल्याला आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। रस्त्यावर येऊन मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। विलेपार्ले परिसरातील 30 वर्षापूर्वीचं जुनं जैन मंदिर पालिकेने पाडल्यानंतर देशभरातील जनसमुदायामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। सध्या ही विलेपार्लेतील दृश्य आहेत। या ठिकाणी जैन समाज बांधव आंदोलन करताना दिसून येत आहे। जोरदार पालिकेच्या विरोधामध्ये घोषणा सुरू आहे। त्यांच्या हातामध्ये बॅनर आहेत, मंदिर टूटा हौसला नहीं, हम शांत है कमजोर नहीं, अशा प्रकारचे फलक त्यांनी हातामध्ये घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे। मी राजेश जैन, ठाणे दिगंबर जैन समाजाचा प्रतिनिधी, त्याचबरोबर सकल जैन समाज ठाणे यांचाही मी प्रतिनिधी आहे। आजची जी घटना आहे म्हणजे 16 तारखेची जी घटना आहे या मंदिर तोडण्याची, ही एक निंदनीय इतिहासातली, भारताच्या इतिहासातली घटना आहे। भारतामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये जैन समाजाचं एकही मंदिर कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टीवर नाही, कुठल्याही इल्लीगल प्रॉपर्टीवर नाही, आणि आमच्या जैन स्थानकाचे जे काही व्यवस्था आहे, रोड असेल किंवा काही असेल, भारत सरकारची कुठल्याही मदतीशिवाय आमच्या जेवढ्या संस्था आहेत त्या आमच्या सामर्थ्याने आम्ही बनवलेले आहेत। आमचे मंदिर तुम्ही बघितले असतील तर पूर्ण मार्बलचे मंदिर आहेत, भव्य ते भव्य मंदिर आहेत, आणि जैन समाज एवढा समर्थ आहे, त्यामुळे शासन प्रशासनाला मदत करणारा आमचा समाज आहे, मदत घेणारा नाही। मग ते कोविड असो, जीवदया असो, की कुठल्याही भारतावर आलेले संकट असो, त्यावेळेला जैन समाज हा सर्वात पहिल्यांदा आलेला समाज आहे। मागण्यासाठी नाही, जैन समाज हा देण्यासाठी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। परंतु जी घटना झालेली आहे, आम्हाला माहिती आहे शासन प्रशासन आजपर्यंत आमच्याबद्दल अशा प्रकारची घटना कधीही झालेली नाही, आणि हा पूर्ण विश्वास आहे की या पुढे होणार नाही। परंतु ही जी घटना झालेली आहे, ही घटनेसाठी जबाबदार मात्र काही निवडक लोक आहेत। त्यांचं खाजगी स्वार्थ, निजी स्वार्थ, आणि नक्कीच याच्यामध्ये काही ना काहीतरी काळी आहे। आणि ह्याच्याच हे रिझल्ट तुम्ही बघत असाल, केवढ्या घाईघाईनं कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना, कोर्टाचं कुठल्याही प्रकारचं याच्यावरचं निर्देश नसताना, किंबहुना ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी लीगल असल्याचं 2013 आणि त्यानंतर सुद्धा बीएमसी कडनं ऑलरेडी आमच्याकडे त्याचे नोंद आहे, सर्टिफिकेशन आमच्याकडे आहे, रेकॉर्ड आहे, डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, आणि असं असताना सुद्धा याला इल्लीगल म्हणून तोडण्याची जी कृती करण्याचं जे औचित्य किंवा जी घाई दाखवली गेलेली आहे ती नक्कीच निंदनीय आहे। आणि ह्या गोष्टीला भारतवर्षामध्ये कुठल्याही मंदिरावर, कुठल्याही चर्च किंवा कुठल्याही प्रार्थना स्थळावर अशा प्रकारची घटना करण्याची कोणाची हिंमत होऊ नये, एवढी कडक त्या व्यक्तीला दंडित केले गेले पाहिजेत। आणि ते दंड झाल्यानंतरच आणि इथे मंदिर उभं राहिल्यानंतरच जैन समाज आंदोलन तोपर्यंत चालत राहील। आज रॅली काढण्यात आली, मोठ्या प्रमाणात लोकांनी याचा सहभाग घेतला होता। आपण बीएमसी मध्ये जाऊन पत्रव्यवहार केला, काय आश्वासन दिले? आज तुम्ही बघितलं की 25,000पेक्षा जास्त आमचे जैन बांधव या ठिकाणी उपस्थित होते। अगदी अल्पशा नोटीस मध्ये ही तर सुरुवात आहे। 22 तारीख 25 तारीख संपूर्ण भारतभरामध्ये याच मुद्द्यासाठी देशाभरातल्या सर्व जैन समाजाचं प्रत्येक कलेक्टर ऑफिस मध्ये तुम्ही आता येणाऱ्या रोजच्या न्यूज मध्ये बघाल। आणि हे आंदोलन तोपर्यंत चालत राहील जोपर्यंत या ठिकाणी भव्य जिन मंदिर उभं राहत नाही। आज जे आंदोलन आमचं झालं याचं जैन आक्रोश आंदोलन आज आमचं होतं, आणि हे आंदोलन तुम्ही बघितलं असेल, तुम्ही स्वतः उपस्थित होतात। आम्ही कलेक्टरला याचं निवेदन दिलं आणि या बाबतीत त्यांना संज्ञान दिलं की अशा प्रकारची घटना जी निंदनीय घटना आहे आणि याला जे दोषी लोक आहेत त्या दोषींवर कारवाई व्हावी। त्याचबरोबर या घटनेचं इतर घटना अशी झालेली की आमच्या हृदयाला तर एकदा घाव तर झालेला आहे, हा घाव तर कधीच भरून निघणार नाहीये। परंतु जैन समाज हा पहिल्यापासून अहिंसक समाज म्हणून ओळखला जातो, आणि क्षमा करणं हे आमच्या धर्मातलं एक महत्वाचं क्षमा याचना किंवा क्षमा आमचा जो एक दिवस आहे दशलक्षण महापर्वातला, तो दिवस संपूर्ण भारतवर्षाला माहिती आहे। तर क्षमासाठी जैन समाज ओळखला जातो। किती गंभीर घाव असला तरी क्षमा देण्याची ताकद केवळ जैन समाजामध्ये आहे, आणि आम्ही क्षमा करू। परंतु क्षमा तेव्हा केली जाईल जेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीला याच्याबद्दलचं पश्चाताप होईल आणि तो मान्य करेल, आणि त्यानंतर प्रशासन मात्र त्याला दंडित केल्याशिवाय राहू नये। दंड झाल्यानंतरच आमचा जो घाव आहे आम्हाला असं वाटेल की आम्ही त्यांना क्षमा करू। या आंदोलनामध्ये पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, खासदार वर्षा गायकवाड तसेच जैन बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित आहेत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।